Hello everyone. Hello भाई. Hello भाई. दही आणि चहा कॉम्बिनेशन माहिती नाही पण मी घेऊन ठेवतो खाऊ. Hello everyone. स्वागत आहे भाई लोक तुमचं क्रिएटिव्ह शेड्सच्या आपल्या ब्लॉगमध्ये. नवीन सुरुवात आहे. ब्लॉग जायला चालू झाले आहेत आणि लोकांचे कमेंट्स फीडबॅक्स येत आहेत. नवीन जर्नी आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहितीच आहे की मोस्टली आपण शूट्स वगैरे करतो. तर आजही आपण वेडिंग शूट कव्हर करणार आहे. तर मी निखिल नेहमीप्रमाणे आणि भाई आपल्यासोबत आहे पंकज. पूर्ण व्लॉगमध्ये त्यांचे रिच्युअल स्टार्ट टू एंड पूर्ण दिवसभर त्यांचे हळदीपासूनचे रिच्युअल एकाच दिवशी होतात. तर ते सर्व आपण कव्हर करून दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला शूटसोबत. कुठे आहे म्हणजे हे लोकेशन्स काय? विरारला आहे लोकेशन त्यांचं. तर थोडक्यात म्हणजे बघा आजच्या दिवसामध्ये त्यांचं वेडिंगचं पूर्ण आजच आहे. म्हणजे त्यांची रिच्युअल्स बघा म्हणजे हळद पण आहे आणि वेडिंग पण आहे प्लस रिसेप्शन पण. म्हणजे होल डे पूर्ण आमचा जो आहे तो भाई घासून सकाळचे 7:30 झालेत. हां सकाळचे 7:30 वाजले. काय होते की आमचं शूट आहे भाई तर आम्हाला दोघांचं जास्त करून तुम्हाला कंटेंट दिसेल. आणि आम्ही विचार करतो पंकज जरा थोडं वेडिंग शूटच्या पण व्यतिरिक्त काहीतरी वेगळे ब्लॉग्स पण कव्हर करावे जसं की ट्रॅव्हल नक्की दाखवा. किंवा फिरायला गेलो फिरायला वगैरे गेलो. पण थोडक्यात फन एलिमेंट की सर्व दाखवायचा आम्ही तुम्ही पण प्रयत्न कमेंट करू. करा जर इन केस तुम्हाला जर कोणते वेगळे ब्लॉग्स हवे असतील आमचे किंवा अशी काही सिरीज हवी असेल तर त्यासाठी पण आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि आता पुढचं जे पण आहे ते BTS दाखवू कारण आम्ही शूट करत असतो तर BTS दाखवू. मध्ये मध्ये तुम्हाला रिच्युअल्स कवर करून दाखवू. परत आमचं इंस्टाग्रामवरती पण पेज आहे क्रिएटिव्ह शेड्स त्यालाही तुम्ही फॉलो करा. आणि भाई सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. आम्हाला थोडी मदत होईल भाई ग्रो करायला आम्हाला मदत होईल. आणि कमेंट करा कसा वाटतं ते. ओके तर मित्रांनो शूटला जाता जाता मध्येच थोडंसं ब्रेक घेतला कारण शूटला अजून थोडा वेळ आहे. क्लायंटशी जस्ट बोलणं झालं आमचं आणि वाटेत जाता जाता एक अशी गोष्ट दिसली ती मला वाटलं की आपल्या प्रेक्षकांना दाखवणं फार गरजेचं आहे. कारण आपण इथे आहात जिथे मी आता उभा आहे तिथे माझ्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानलं जाणारं विरारमधलं जीवदानी मातेचं मंदिर थेट माझ्या पाठीमागे आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की 1400 पायऱ्या तिकडे 1400 पायऱ्यात आणि लोकांची एक मान्यता आहे किंवा लोकांचा एक असा समज आहे किंवा एक लोकांची श्रद्धा आहे की इथे या देवीजवळ जो पण नवस आपण बोलतो तो पूर्ण होतो. आणि वैशिष्ट्य अजून दुसरं असतं की नवरात्रीच्या काळामध्ये या मंदिराच्या इथे आजूबाजूला म्हणा लोकांची भक्तांची एकदम गजबज असते. जर तुम्ही विरारला आलातच तर नक्की ह्या जीवदानी टेम्पलला व्हिजिट करा कारण इथून दिसणारा निसर्ग आणि जीवदानी मातेचं होणारं दर्शन हे अप्रतिम आहे. तुम्हाला व्ह्यूजमधून तुम्हाला BTSमधून समजेलच पण आलात तर नक्की या. बघा ना माझ्या पाठीमागे हे डोंगर आहेत पाठीमागूनच सूर्य आहे आणि अनप्लॅन होतं हे सर्व. येस अनप्लॅन होतं कारण आम्हाला लोकेशन एक्झॅक्टली माहितीच नव्हतं. पण वाटेमध्ये मस्त आम्हाला हा व्ह्यू मिळाला आणि छान निसर्ग पण आहे. सकाळचं जे दृश्य आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. त्यामुळे जर लेट उठत असेल तर भाई सकाळी लवकर उठा. आणि माझ्या पाठीमागे पंकजी पाठीमागे बघ पाठीमागे तलाव आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता. हां एक लेक आहे जिथे मोस्टली प्री वेडिंग शूट्स वगैरे पण होतात. त्याच्या समोरचा हा दृश्य आहे सीन आहे बघू शकता की तलाव आहे एक छोटंसं जिकडे प्री वेडिंग शूट्स वगैरे होतं. सो पुढे जातोच आहे मी पण जस्ट झूम करून तुम्हाला दाखवतो भाई बघा एक नंबर व्ह्यू आहे. ही आपली गाडी आहे भाई खूप मदत करते प्रवासामध्ये कारण जेव्हा जवळचे शूट्स असतात तेव्हा आम्ही मोस्टली गाडीच कवर करतो. आणि कारण का ॲक्सेसमध्ये काय आहे ना सर्व सामान आमचं मस्तपैकी राहते. आता 3 का 4 बॅग आहेत आमच्या ठीक आहे. तर 3 का 4 बॅगामध्ये बघा ही पोर्टाची बॅग आहे कॅमेऱ्याची बॅग आहे
एक दुसरी लॅपटॉपची बॅग Laptop आहे आहे. आणि पंकजने एक बॅग तर कॅरी केलीच आहे. अशा 4 बॅग आहेत. सो मस्तपैकी प्रवास होतो गाडीवरती आणि काय टेन्शन नाही. सो आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. ठीक आहे. सो हॉलमध्ये पोचलो आम्ही आणि सर्वात पहिला ते माझ्या पाठीमागे बघू शकता काही नाश्ता पाण्याची सोय. मस्त टॅरेसवरती सोय केलेली आहे आमची नाश्ता पाण्याची. आणि इकडे चहा फेवरेट आहे चहा. चहा जरा ताजगी येते ना, रिफ्रेशमेंट. आणि हा नाश्ता आमचा चालू आहे उपमा आणि दही आणि चहा कॉम्बिनेशन माहिती नाही तुम्ही घेऊन ठेवतो खाऊ. खातो. सो पहिलं पटकन खाऊन घेऊया त्यानंतर हळदीचं शूट आहे. हळदीचा कार्यक्रम लगेच चालू आहे. काय वाटत नाही खायला मिळेल. खातो पटा. दुपारचे आता वाजले आहेत किती रे? 1 वाजून गेले. 1:30 वाजता. 1:30. रखरखत ऊन आहे. पंकजने रुमाल बांधला आहे तोंडाला. सेफ्टी काय माहिती कुठची सेफ्टी आहे ती. पण आता कॅमेरा वगैरे घेऊन आम्ही वरात कवर करायला चाललो आहे. 1चा मुहूर्त होता. ऑलरेडी लेट झाला आहे. पण आता वरात आहे त्याच्यानंतरला हॉलमध्ये आहे एंट्री. सो दाखवतो मग तुम्हाला थोडेसे BTS वरातीचे पण एन्जॉय करा. पुढे कंटिन्यू राहा भाई, मजा आहे. এটা বন্ধ হয়, এটা বন্ধ বন্ধ দেখি লম্বা কপড়া লাগে। ପାଞ୍ଚ ଜଣ ବନ୍ଦ ହେଇଯିବ, 5 ରୁ 7 ଜଣ ବନ୍ଦ ହେଇଯିବ ହେଲା। गुलाब रसम चालू आहे इकडे। त्या पोरीने काय केलं माहिती आहे का तुम्हाला? पोराची नवरदेवाची बुटं लपवली आणि आता त्याच्या बदल्यात ते मागतात इनाम, त्यांचा मान पान, आणि मी तर करतो शूट आणि पंकज करतो त्यांचा शूटच।
फायनली लग्न झालं आहे मित्रांनो. लग्न झालं आहे, आता रिसेप्शन बाकी आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सीन दाखवतो जो आपण सकाळी बघितला तोच परत एकदा. हा नाईट व्ह्यू आहे शिवधारी मंदिराचा. काय बोलशील, रात्रीचे 10 वाजलेत, रिसेप्शन शूट बरं झालं. सांगतो हालत खराब झाली. बघू शकता तुम्ही guys. शूट चालू केलं आहे आणि आता बहुतेक 12 वाजतील आम्हाला कंटिन्युअसली नॉनस्टॉप शूट करतो. आता 10:15 झाले. ते पण आता पैसे आहेत पण काम पण तितकंच आहे टेक्निकचं. तर फायनली संपलं आमचं शूट आणि आता जेवण करायला आलो आम्ही. डिनर भाई. आणि शूट सकाळी कितीला चालू झालं, 7:30ला आणि आता ऑलमोस्ट 6:30ला आणि आता 11:15 वाजले. म्हणजे जवळजवळ 18 दिवसांच्या वरती काम केलं आणि आता जेवणाची तर इच्छा नाही आहे, तरी पण जेवायचं आहे. झोप आली ज्याच्यासाठी एवढी मेहनत आहे त्याच्यासाठी जेवायचं आहे. शेवटी शूट एंड झाला आणि आम्ही चाललो घरी. येस, रात्रीचे वाजलेत किती, 12:30 वाजले. 12:30 वाजले. म्हणजे सकाळी जो प्रवास चालू केलेला 6:30 वाजता. म्हणजे एका दिवसाच्या शूटचा तो फायनली आता संपला आमचा. खूप हेक्टिक दिवस होता आणि खूपच आज त्रास झाला थोडाफार ना, विधी वगैरे भरपूर होते. जास्त शूट्स पण आम्हाला घेता नाही आले कारण आम्ही दोघेजणच होतो, त्यामुळे BTS मोजकेच आम्ही घेतले. पण सकाळचा कंटेंट आहे आपल्याकडे आणि आता आपण ऑलमोस्ट थोडंफार आपण कवर केले. मी तरी पण शूट्समधून जे घेतलं आम्ही ओरिजिनल तिथून काय काय BTS तुम्हाला दाखवू आणि ब्लॉग एंड करतोय हा वाला जो या सिरीजचा ब्लॉग आहे श्री आणि उर्मिला यांच्या वेडिंगचा. हा इथे ब्लॉग एंड करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुर्तास भाई क्रिएटिव्ह शेड्सच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काय चुकत असेल तर कमेंट नक्की करा भाई आणि काय फीडबॅक असेल तर नक्की द्या. चलो 1 2 3 बाय बाय.